सांगलीत खळबळ, पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्काचा संशय, 7 तरुण एटीएसच्या चौकशीत. सांगली जिल्ह्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया युजर आयडीशी संपर्क साधल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने 7 तरुणांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील काही तरुणांचा समावेश असल्याचे समजत आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणाशी शहजाद भट्टीच्या सोशल मीडियावर युजर आयडीशी संपर्क झाला. त्याच्यामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा संवाद झाला आणि त्यांना कोणते विशिष्ट काम किंवा लक्ष देण्यात आले होते का, याचा तपास एटीएस कडून केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित 7 तरुणांना चौकशीसाठी अज्ञात स्थळी नेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट, चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. या संपर्कामागे केवळ सोशल मीडियावरील संवाद होता की त्या पलीकडे आणखी काही उद्देश होता, याचाही तपास एटीएस करत आहेत. तपासाचा प्रत्येक पैलू बारकाईने पडताळून पाहिला जात असल्याचे समजते. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत एटीएस किंवा स्थानिक पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच संबंधित 7 तरुणांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत पुष्टीही झालेली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.